आमच्या इकडचे आम्ही त्यांच्या घरी जातो, काम सांगितलं. बोल. आप्पा कोकरे, मुक्काम जांभळेघर, पोर्ट रोड, तालुका जिल्हा सातारा. आमचं कुठलेही काम ते करतात. आम्ही त्यांच्या घरी गेलो तरी आम्हाला ते सन्मानानं वागवतात. कोण? राजूभाई साहेब. मग ते तुम्हाला उमेदवार म्हणून का पाहिजे? ते सगळे आमची कामं तेच करतात ना. काय काय विकास कामं केली तुमच्या गावात? आमच्या गावात रोड केली, आता हा रोड चाललायच. मग 2 वर्षापूर्वी आमच्या गावचा रोड केला आहे ना. आता विकास कामाची कामं करायची. अजून कुठल्या सुविधा तुमच्या गावामध्ये राहिल्यात की त्या त्यांनी केल्या पाहिजेत? ते आता समाज मंदिर आहे, रोड आमचा अंतर्गत रोड राहिली ती झाली पाहिजे. अजून काय समस्या? आता दुसरी काय गावचा अंतर्गत रोड, आणखी हे फारिशने सगळे गहू येतात त्याची सोय झाली, कुंपण झालं पाहिजे. सगळ्यांच्याच त्या मागण्या आहेत. बऱ्याच आम्ही शेतकऱ्यांना की पण ते काय म्हणतात, तुम्ही कुंपण करून घ्या. फारिश अधिकारी कुंपण आता आम्ही आमच्या होणार आहे काय? बघा तुमच्या भागात जास्त अस्वलाची भीती आहे, डुकरं आणि जादा गहू, शेती पिकत नाही. शेती म्हणजे पाहिजे एवढी आम्हाला पिकायची, पण आता काय होत नाही. बाळू पांडुरंग भगत, मुक्काम गाठवण, पोर्ट रोड, तालुका जिल्हा सातारा. राजूभाई शिंदे महाराज, उदय महाराज यांची कामं इकडे पुष्कळशी आहेत. आणि ज्या गावात आमचे गाव एकदम डोंगर भागात असून ते खाली चालण्याचा रस्ता नव्हता, ते सुद्धा खाली गावापर्यंत रोड वगैरे करून देऊन स्मशानभूमी वगैरे सगळे झालं, अंगणवाडी झाली, सभामंडपं झाले. हे सगळे महाराज आणि राजूभाई यांच्या माध्यमातून सगळे झाले. आणि देवस्थानचे काम जे आहे, घाटाई देवस्थान ट्रस्टचे, ही संरक्षण भीत वगैरे सगळी झाली, त्यांनी केली. हे समोरची कामं आहेत, हे दिली, हे पटांगण वगैरे ते सगळं जिथं कधी कोण अडचण पडत जाते तिथं इथं त्यांना सांगितलं जाते. तर महाराजांच्या आणि राजूभाईंच्या माध्यमातून सगळी कामं होत जातात. आणि आम्ही पहिलं राजूभाईकडेच जातो, आणि राजूभाईच्या नंतर मग महाराजांकडे, शिंदे महाराज, बाबा महाराज यांच्याकडे, उदय महाराज यांच्याकडे नंतर जातो. पण कुठचंही काम आम्ही सांगितलं ते झालं नाही असं होत नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे, इथे शेती आहे, पण इथे काय गहू वगैरे पुष्कळ आहे, रानटी डुकरं वगैरे आहेत, बेकरी वगैरे सगळे आहेत. आता काय कोणी मारत नाही किंवा काय नाही, पण त्यामुळे शेती करण्यात फार मोठी अडचण येते. कारण गहू वगैरे रात्री जेवण जर राखण केली तर गहू वगैरे शेती वगैरे खात असतात समाज. त्या डुकरं पण खातात, शेती गहू खातात. त्यामुळं शेती करण्यामध्ये फार मोठी अडचण झाली. आणि वनविभाग पुरा असल्यामुळे सगळे डोंगर भाग असल्यामुळे जनावर आहे त्याला होऊ शकत नाही. आता हे बिबट्या सोडलेत, बिबट्या वगैरे सोडले, ते पण माणसानं त्या हल्ला नाही इकडे गेला. परंतु ती कोणाची बकरी, शेळी वगैरे असे जे पाळलेले असतात, त्या पाळलेले असतात वगैरे, ते पाळलेलं सोडलेले आहे तिकडे आणून जंगलात. मला त्यांनी गव्हर्नमेंटने वगैरे किंवा राजूभाईने यांनी सोडलेली नाहीत, पण त्या माधून इकडे आल्यामुळं ते शेळ्या, बकरी, जनावरं वगैरे ती पण मारतात, खा जातात. फॉरेस्टरनं पण पुष्कळ सांगितलेला की बाबा याची काहीतरी बंदोबस्त करा वगैरे, तर हो म्हणतात, करू असंच म्हणतात. त्यामुळं लोक सारा घाबरलेलेच आहेत. शेती करायची, शेती जर केली नाही तर खायचं काय? आणि सगळे काय लोक गावाला पण इथे असतात की सगळेच मुंबईला आहेत असे नाहीत. तर इथल्या लोकांना पण आता आमच्यासारख्या चाला येत नाही, त्या माणसाला फार मोठी भीती आहे. ते हे पण आम्ही सगळ्यांना सांगितलेलं ते करू म्हणतात. आता बघू त्यावेळेला.